नक्षत्रवाणी 2026 मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज सोमवार भगवान शिव आणि त्यांचेच रौद्र रूप असलेल्या भगवान कालभैरवांची कृपा अनुभवण्याचा अतिशय शुभ दिवस आहे. जेव्हा कालभैरव आपल्या पाठीशी उभे असतात आणि आपले रक्षण करतात, तेव्हा निसर्ग आणि आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून काही विशिष्ट संकेत मिळतात. भगवान भैरवनाथ तुमचे रक्षण करत असल्याची लक्षणे. जर तुमच्यावर काळभैरवांची कृपा असेल तर तुम्हाला खालील अनुभव येऊ शकतात. संकटातून अचानक सुटका. जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असता आणि शेवटच्या क्षणी कोणीतरी मदतीला येते किंवा मार्ग निघतो, तेव्हा समजावे की भैरवनाथांनी तुम्हाला वाचवले आहे. 2. काळ्या कुत्र्यांचे सानिध्य. कालभैरवांचे वाहन कुत्रा आहे. जर तुम्हाला अचानक काळा कुत्रा दिसला, त्याने तुम्हाला इजा न करता तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न केला किंवा तुमच्या घराबाहेर तो शांतपणे बसलेला दिसला, तर हे संरक्षणाचे मोठे संकेत आहेत. 3. भीतीवर विजय. जर तुम्हाला रात्री किंवा अंधारात भीती वाटणे थांबले असेल आणि एक प्रकारचे मानसिक धैर्य जाणवत असेल तर ती त्यांचीच शक्ती आहे. 4. स्वप्नातील दृष्टांत. स्वप्नात त्रिशूळ, डमरू, जुने शिवमंदिर किंवा तेजस्वी डोळे असलेले उग्र रूप दिसणे हे देखील भैरव कृपा दर्शवते. 5. शत्रूंचा पराभव. तुमच्याविरुद्ध कारस्थान करणारे लोक आपोआप शांत होणे किंवा त्यांचे बेत फसणे हे भैरवनाथांच्या छत्राचे लक्षण आहे. भैरवनाथांची कृपा मिळवण्यासाठी काय करावे? जर तुम्हाला वाटत असेल की त्यांची कृपा सदैव तुमच्यावर राहावी, तर आज सोमवारी खालील उपाय नक्की करा. काळ्या कुत्र्याची सेवा. आजच्या दिवशी एखाद्या काळ्या कुत्र्याला दूध किंवा पोळी भाकरी खाऊ घाला. हा कालभैरवांना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. भैरव अष्टकाचे पठण. आज संध्याकाळी कालभैरव अष्टक ऐका किंवा वाचा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मोहरीच्या तेलाचा दिवा. पिंपळाच्या झाडाखाली किंवा भैरवनाथांच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. साधना. ओं ह्रीम बटुकाय आपदुद्धारणाय कुरु कुरु बटुकाय ह्रीं या मंत्राचा जप केल्याने संकटांपासून रक्षण होते. व्यसनांपासून दूर राहा. कालभैरव हे शिस्तीचे दैवत आहेत, त्यामुळे त्यांची कृपा हवी असेल तर अपशब्द आणि व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करा.